Hi friends, welcome to my channel. This is Prakash Pujari. This will be a very interesting video for you because today we are learning phrasal verb. Before we begin, I request you, please like, subscribe, comments and don't forget to share if you like my videos. Now I would like to share you few lines. Successful people can't relax on chair. They sleep with a dream, awake with commitment and work towards the goals. That is the spirit of life. We can learn from these lines, success doesn't get without doing hard work. We should be committed towards our goals. Then we can achieve what we want. Let us move towards our topic. Before that, I tell you, please watch this video till the end. It is very helpful for you. Today I am going to explain you about phrasal verb. So, contents of these lectures are: what is phrasal verb, structure of phrasal verb, how to use phrasal verb in sentence. Let us know what is phrasal verb. Phrasal verb is a verb that consists of verb and a particle or a preposition. Phrasal verb म्हणजे क्रियापदाच्या संबंधित असणारे वाक्यप्रचार. In simple way, I explain you. Phrasal verbs are compound verbs. Phrasal verb हे compound verbs आहेत. You can understand this phrasal verb easily through structure. Structure बघून तुम्हाला कळून येईलच. Main verb plus preposition becomes phrasal verb. For example, give up. Give up means to stop or abstain from. गिव हे मेन वर्ब आहे, अप हे प्रेपोजिशन आहे. या दोन्हींचा मिळून फ्रेजल वर्ब तयार होतो. गिव अप मीन्स टू स्टॉप म्हणजेच सोडून देणे. देर इज अनदर वन स्ट्रक्चर. मेन वर्ब प्लस ॲडवर्ब बिकम्स फ्रेजल वर्ब. फॉर एक्झाम्पल पास अवे. पास अवे मीन्स टू डाय और एक्सपायर. म्हणजेच काय, निधन पावणे किंवा मरण पावणे असा त्याचा अर्थ होतो. नाऊ वी आर गोइंग टू लर्न हाऊ टू यूज दिस फ्रेजल वर्ब इन सेंटेन्स. आता फ्रेजल वर्ब सेंटेन्समध्ये कसे यूज करतात ते आपण शिकायचं आहे. लुकआउट. लुकआउट मीन्स टू बी केअरफुल और पेइंग अटेन्शन अँड बीइंग केअरफुल. म्हणजेच काळजी घेणे. लुकआउट म्हणजे काळजी घेणे. यू कॅन अंडरस्टँड थ्रू सेंटेन्स. सेंटेन्समधून तुम्हाला समजून येईलच लुकआउटचा कसा यूज केला जातो. हे विकास. लुक आउट, द फ्लोअर इज वेट. अरे विकास, पहा जमीन ओली आहे. देर इज अनदर वन एक्झाम्पल. यू कॅन अंडरस्टँड थ्रू दिस. लुक आउट, देर इज अ कार कमिंग. तिकडे पहा, कार येत आहे. टेक ऑफ. टेक ऑफ मीन्स टू लीव द ग्राउंड अँड बिगिन टू फ्लाय. अबाउट एअरक्राफ्ट, बर्ड्स, इन्सेक्ट्स एट्सेट्रा. टेक ऑफ म्हणजे उड्डाण घेणे. आवर प्लेन विल टेक ऑफ इन 25 मिनिट्स. आमचे विमान 25 मिनिटात उड्डाण घेईल. इट इज डिफिकल्ट फॉर इंडियन इकॉनॉमी टू टेक ऑफ इन दिस COVID-19 सिच्युएशन. नेक्स्ट, होल्ड ऑन. द फ्रेजल वर्ब होल्ड ऑन इज इनफॉर्मल अँड इट इज यूज्ड टू टेल समवन टू वेट फॉर अ शॉर्ट टाईम. थोड्या वेळासाठी थांबायला लावणे. होल्ड ऑन म्हणजे थोड्या वेळासाठी थांबायला लावणे. रोहन, कुड यू होल्ड ऑन फॉर अ मिनिट? आय नीड टू टॉक टू यू. रोहन, थोडा वेळ थांबशील का? मला तुझ्याशी बोलणं गरजेचं आहे. कॅन यू होल्ड ऑन प्लीज? आय विल सी इफ राधिका इज हिअर. फोनवर बोलत असताना आपण होल्ड ऑनचा यूज करतो. कॅन यू होल्ड ऑन? लाईक दिस. नेक्स्ट, स्पीक अप. स्पीक अप मीन्स टू स्पीक इन अ लाउडर व्हॉइस सो दॅट पीपल कॅन हिअर यू. मोठ्या आवाजात बोलणे. स्पीकअप म्हणजे मोठ्या आवाजात बोलणे. एक्सक्यूज मी विनायक, आय कॅनॉट हिअर यू. कुड यू स्पीक अप प्लीज? क्षमा करा विनायक, मी तुम्हाला ऐकू शकत नाही. मोठ्या आवाजात बोलू शकाल का? कुड यू स्पीक अप? वी कांट हिअर बॅक. थोडं मोठ्या आवाजात बोलू शकाल का? आम्हाला पाठीमागे ऐकू येत नाही आहे. नेक्स्ट, स्विच ऑफ. द फ्रेजल वर्ब स्विच ऑफ has a meaning to stop operating or turn off.
And another one meaning is to stop giving attention to someone or something. If you are not watching TV, switch it off. If you aren't watching TV, switch it off. जर तू TV पाहत नसशील तर ते बंद कर. I just switch off when she starts telling me about her problems. These are the phrasal verb is used in newspaper, news channel, sports commentary, etc. So you should learn properly this phrasal verb. Try it on. To sample clothing to see if it fits. कपडे परिधान करून पाहणे. सारिका, look, what a nice outfit. You should try it on. सारिका, बघ किती छान कपडे आहे. तू हे परिधान करून पाहायला हवं. To be away. To be away means to be absent. अनुपस्थित असणे. To be away म्हणजे अनुपस्थित असणे. कपिल is ill. He is away today. कपिल आजारी असल्यामुळे तो आज अनुपस्थित आहे. To be over. To be over means to be finished. समाप्त होणे. Let's go home. The concert is over. चला घरी जाऊया. मैफिल संपलेली आहे. Looks like summer is over. उन्हाळा संपलेला आहे असं दिसतं. Let down. Let down means to disappoint or discourage. Let down म्हणजे निराश होणे. I don't want to let you down. मला तुम्हाला निराश होऊ द्यायचं नाही आहे. When you let somebody down, you disappoint them. To carry out. To carry out means to complete something. पूर्ण करणे, पार पाडणे, तडीस नेणे. I need to carry out this task until the end of this week. या आठवड्याच्या शेवटपर्यंत मला हे काम पूर्ण करणं गरजेचं आहे. An investigation is being carried out by the prison governor. Next, look after. To take care of somebody. एखाद्याची काळजी घेणे. सपा, could you look after my mother for 2 days? सपा, 2 दिवसासाठी माझ्या आईची काळजी घेऊ शकशील का? I can look after myself. मी स्वतःची काळजी घेऊ शकतो. Bring up. To care for a child. Teaching him or her how to behave. Or to raise a child. लहान मुलांचे संगोपन करणे, पालनपोषण करणे. They bring up 2 children. ते 2 मुलांचे पालनपोषण करतात. He was brought up by his aunt. Set off. Set off means to start a journey. To start a process. Set off म्हणजे प्रवासाला सुरुवात करणे. We are planning to set off at 10 o'clock tomorrow. We are planning to set off at 10 o'clock tomorrow. आम्ही उद्या 10 वाजता प्रवासाला सुरुवात करण्याचे नियोजन करत आहोत. Pass away. Pass away means to die or expire. निधन होणे, मरण पावणे. His mother passed away last year. गेल्या वर्षी त्याची आई निधन पावली. Give up. Give up means to stop or to abstain from. सोडून देणे. He should give up smoking. त्याने धूम्रपान करणं सोडून दिलं पाहिजे. You should not give up speaking English unless you speak fluent.